संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागला। देशात सत्तेवर असलेला भाजप हा पक्ष यंदा 400 पारचा नारा जोरदार देत होता, पण त्यांना प्रत्यक्षात 300च्या वर देखील जागा मिळवता आल्या नाहीत। एका टीव्ही रिपोर्टनुसार इंडिया आघाडी आणि घटक पक्षांनी मिळून तब्बल 234 जागा मिळवल्या आणि भाजपची बोलतीच बंद केली। तर भाजपला 291 जागांवर तर अन्य घटक पक्षाला 18 जागा मिळाल्या। आज सकाळी जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा मतमोजणीच्या पहिल्या फेरीपर्यंत भाजप काहीसा मागे पडला होता। इंडिया आघाडीने अनेक प्रमुख जागांवर भाजपचा पराभव देखील केला होता। यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचं प्रबळ वर्चस्व होतं, पण त्याच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजप पिछाडीवर गेली। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाचा आढावा घेणार आहोत। महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागांचा निकाल आज लागला। अत्यंत उत्साहवर्धक अशा या निकालात महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं। मागच्या काही वर्षांपासून राजकारणाची समीकरण दिवसेंदिवस बदलत आहेत आणि राज्यकर्त्यांच्या भूमिका बदलताना महाराष्ट्राने देखील पाहिले। त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राच्या जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीत दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर राज्यात एकनाथ शिंदे यांचं बंड, त्यानंतर अजित पवारांचं बंड, या सगळ्यानंतर ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार होती। त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक होती, पण या सगळ्यांमध्ये अजित पवारांच्या वाटेला निराशाच आली। अजित पवारांनी यंदाच्या लोकसभेत एकूण 4 जागा महायुतीकडून लढवल्या। त्यामध्ये बारामती हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ होता। या मतदारसंघामधून अजित पवारांनी त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी मिळवून दिली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या विरोधात सुप्रिया सुळे उभ्या ठाकल्या होत्या। खरं तर ननंद विरुद्ध भाऊजाई अशीच ही लढत होती। या लढतीमध्ये सुप्रिया सुळेंना 5,66,521 मतं मिळाली, तर सुनेत्रा पवारांना 4,56,985 मतं मिळाली। तब्बल 1,09,536 मतांनी सुनेत्रा पवारांना पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे त्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी असे म्हटले की या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधू भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि एनडीएच्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो। एनडीएच्या विजयासाठी गेले काही महिने सातत्याने परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू भगिनी सर्वांना धन्यवाद देतो। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात नक्कीच आहे। कुठलंही अपयश हे अंतिम नसतं। अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला लोकसेवेत वाहून घ्यावं। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण हे नक्कीच केलं जाईल। त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते 4 महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील। तर अजित पवारांनी सुनील तटकरे यांचं कौतुक करत म्हटलं की सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मतदाराधिक्यानं निवडून आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। तर अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 आमदार निवडून आले आहेत। पक्षासाठी हे खरं तर अभिमानास्पद यश असंच आहे। पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो। देशात लवकरच सलग 3ऱ्यांदा स्थापन होणारं एनडीएचं सरकार जनतेच्या आशा आकांक्षाची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात नक्कीच यशस्वी होईल याची खात्री आहे। पण एकंदरीत अजित पवारांच्या बाबतीत ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला। अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका सुरूच आहे, असंच काहीसं आपल्याला म्हणता येईल।